वैशाल्य मला एक आहे ना फार कौतुक या गोष्टीचं वाटतं ना, की अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम करून सुद्धा जे नवीन-नवीन संगीतकार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही गाता. याच्या मागचं काय कारण आहे? म्हणजे त्यांचं कंपोजिंग असेल किंवा त्यांचं म्युझिक करण्याची पद्धत, काय रिझन आहे त्याच्यामागचं? मला आधीचा तुझा जो प्रश्न होता ना, कदाचित ह्या उत्तरात तुला त्याचं उत्तर मिळेल, की मी जर का नव्याने सादर नाही झाले, तर लोकांनी मला परत-परत का ऐकावं? हं. माझी झालेत एक गाणी, एक बंच आहे माझा गाण्यांचा हिट आहे. पण जेव्हा याच्यासारखे संगीतकार येतात, जे स्वतःची एक शैली घेऊन येतात, त्या शैलीत जर ते मला बघत असतील, तर हा माझा सक्सेस आहे आणि तो मला परत-परत प्रूव्ह करायचा आहे. तितक्याच उमेदीने आणि खरं सांगू का? गाण्याच्या वातावरणात राहायला मला आवडतं. नवीन-नवीन एक्सपेरिमेंट करायला आवडतात आणि मग होतं काय, एक साचा असतो. त्या साच्यातनं बाहेर येता येण्याची ही एक अपॉर्च्युनिटी असते, जी जर का मी घेतली नाही, तर मग मी काय आहे म्हणजे. तर मला हे आवडतं आणि हेच मी करत राहणार आहे. मला त्याच्यासाठी संगीतकार चांगला असणं गरजेचं आहे. नवा का जुना हा क्रायटेरिया नाही आहे. मला ह्याचं म्युझिक आवडलं, म्हणून मी ते केलं. तो नवा आहे किंवा जुना आहे, त्यांनी त्याच्या कामात प्रोफेशनलिझम दाखवलं. तो साऊंड दाखवला जो मला अपील झाला, म्हणून मी काम केलं त्याच्याबरोबर. आणि मला माहिती आहे की हा इंडस्ट्रीत एकदा आला, की तो स्वतःला एस्टॅब्लिश करेल, तेवढी त्याची ताकद आहे. तर मग मी का नको काम करू त्याच्याबरोबर? आणि जर त्याला आणि ह्याच्यात माझा काय स्वार्थ आहे? मला 25हून अधिक वर्ष झाली रे या इंडस्ट्रीत. पण खरंच? हो. पण पण अजूनही वय वाटत नाही तसं. नको वाटू रे. नको टचवूड. तर मग मला रिलेव्हंट व्हायला राहिलं पाहिजे ना. मला नको का स्वतःला रिलेव्हन्स पाहिजे ना. त्याच गाण्यांवर मी किती वर्ष लोकांनी माझ्यावर किती प्रेम करावं. खूप प्रेम केलं, खूप. पण मला अजून प्रेम हवं आहे. नाही सो खरंच तुझ्यावर खरंच खूप रसिक प्रेक्षक प्रेम करतात आणि जे जे कदाचित तुला कधी तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे प्रेक्षक हाऊसफुलचा बोर्ड लावत असेल ना तुमच्या कार्यक्रमाला त्या निमित्ताने तुम्हाला कळत असेलच. तुला सांगू माझी सगळ्यात मोठी शिदोरी, मी एवढं कधी बोलत नाही. हा मला ना मस्त हँडल लावतोय. एक्सक्लुसिव्ह ओन्ली ऑन खूप लोकमत हँडल फिल्मी. लावतोय हा मला. तर मला असं मनापासून वाटतं, की मी काय अचीव्ह केलंय. मला अवॉर्ड्स मिळतात का? खूप नाही मिळत. पण मी तृप्त आहे कारण माझ्या ऑडियन्सचा माझ्यावर विश्वास आहे. या संगीतकारांचा माझ्यावर विश्वास आहे. आणि नवीन-नवीन प्रयोगातनं मी परत-परत सादर होते, जी लोकांना आवडते. आणि मला असं नेहमी वाटतं, की महाराष्ट्राच्या कुठल्याही घरात दरवाजा ठोठावला मी, दरवाजा उघडला तर ते मला ओळखतील. माझी छान उठबस करतील, मला खाऊ-पिऊ घालतील आणि माझी छान ओटी भरून माझी बोळवण करतील. अजून काय पाहिजे रे? आहे की नाही? हे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं. सो हे प्रेम मिळणं हीच काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्यासाठी मी कार्यरत असते. आता मला एक प्रश्न विचारायचा वैशाली की ताई इतकी गाणी गायली पण आता असं कुठलं गाणं आहे कुठल्या स्टाईलचं गाणं आहे जे वैशाली तुला गायला आवडेल आणि प्रेक्षकांना ही भेट द्यायला आवडेल? हो, आहेत. माझी स्वप्न आहेत. मला कोलॅब करायला आवडतील. मला माझी अजून बऱ्याच काही जॉनर्स आहेत. अजून बरेच काही जॉनर्स आहेत, जे मला गायचे आहेत. मला एक्सपेरिमेंट करायचे आहेत. आता तर म्हणजे इंडी म्युझिक ही म्हणजे जे आम्ही 2000 साली सुरू केलं, हो. ऐका दाजीबानी, जे परत आलं अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. तर इंडी म्युझिकमध्ये होतं काय, की तुम्हाला ते एक्सपेरिमेंट करता येतं. तर मला काही इंटरनॅशनल कोलॅब्स करायचे आहेत. मला अशा आर्टिस्टबरोबर गायचं आहे, की जे मी आधी गायले नाही आहे. इंडियात म्हणजे आपल्या भारतातच इतकं वैविध्य आहे संगीतात. मला एक राजस्थानी कोलॅब करायचं आहे, पंजाबी कोलॅब करायचं आहे ना रे लिस्ट. तर ते केलं पाहिजे ना मी. येस येस येस. बस फिर और क्या चाहिए.